मी राजेश कापुरे, जिल्हा परिषद परभणी। ग्रामरोजगार सहाय्यक यांची क्षमता बांधणी करण्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केले होतं। या आयोजनामध्ये जिल्ह्यातील 9 तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक यांचं एक दिवसीय प्रशिक्षण घेतलं। यामध्ये प्रशिक्षणासाठी आम्हाला रवींद्र इंगोले सर लाभले, ज्यांनी नरेगा कायदा, ग्रामरोजगार सेवकांच्या जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केलं। तसेच जे अनुषंगिक विषय आहेत जे ग्रामरोजगार सेवकाशी संबंधित आहेत, जसं की 7 रजिस्टर याचंसुद्धा एक सेशन घेतलं। ते आमचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री राजू जाधव यांनी घेतलं। त्याचबरोबर दुसरी जी तासिका दुपारच्या सेशनला आम्ही हँड्स ऑन ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये ई-मास्टर कसे काढावेत याची माहिती दिली, मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर नवीन संकल्पना ज्या NMMSच्या बाबतीत जिओ टॅगिंग आणि जिओ फेन्सिंगच्या होत्या, यासुद्धा आम्ही या प्रशिक्षणामध्ये संबंधितांना समजून सांगितल्या। सदरचं प्रशिक्षण हे सर्वांगाने फलदायी झालं असं सर्वांच्या प्रतिक्रिया आम्हाला मिळालेल्या आहेत। धन्यवाद रवींद्र इंगोले सरांचे, आमच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या टीमचे, की त्यांनी हे प्रशिक्षण 5 दिवसामध्ये अतिशय सुंदर आणि उत्तम रीतीनं पार पाडलेलं आहे। 9 तालुक्यामध्ये दररोज 50 मार्काची परीक्षा घेतली। या 50 मार्काच्या परीक्षेमध्ये 9 तालुक्यातून ज्यांना जास्त मार्क मिळालेले आहेत अशांचे 3 क्रमांक आम्ही काढले, प्रथम, द्वितीय, तृतीय। या 3 क्रमांकाचे आम्ही पुरस्कार शेवटच्या दिवशी प्रदान केले। यासोबतच आम्ही शेवटच्या सेशनमध्ये रॅपिड फायर हा एक भाग ॲड केला। रॅपिड फायर याच्यामध्ये आम्ही ग्रामरोजगार सहाय्यक यांना दिवसभरात झालेल्या प्रशिक्षणामध्ये जे माहिती दिली त्याबद्दल प्रश्न विचारले। जे लायबल होते, ज्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, त्यांना परत आम्ही 2 प्रश्न विचारले आणि जो विजेता आहे या विजेत्याला सन्मानपूर्वक आम्ही पुष्पगुच्छ आणि 500 रुपयाचं बक्षीससुद्धा दिलेलं आहे। त्याचसोबत रवींद्र इंगोले सरांचं पुस्तक पण त्यांना गिफ्ट आम्ही दिलेलं आहे। या पद्धतीनं हा नाविन्यपूर्ण प्रोग्राम रॅपिड फायर आणि परीक्षेमध्ये मोमेंटो देणं हे जिल्हा परिषदेनं पहिल्यांदाच मला वाटतं ह्या कार्यक्रम प्रशिक्षणामध्ये घेतलेला आहे। त्यामुळं याचंही नियोजन परभणी जिल्हा परिषद आणि रवींद्र इंगोले सर आमच्या सगळ्यांच्या संयोजनातून चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहोत आणि ह्याचा लाभ ग्रामरोजगार सेवकांना चांगल्या पद्धतीने झाला अशा प्रतिक्रियासुद्धा आम्हाला यांच्याकडून मिळालेल्या आहेत। त्यामुळं सर्वांचेच जिल्हा परिषद टीम आणि इंगोले सर यांचेसुद्धा धन्यवाद।